मंत्री नितीन गडकरी यांनी एक इन्फ्लुएन्सर मुकेश मोहन याच्यावर 50 कोटीचा डिफेमेशन म्हणजेच हाणमारीचा दावा दाखल केला आहे। या प्रकरणात FIR देखील नोंदवण्यात आली आणि त्याचा फोन देखील जप्त केला। तर आता जाणून घेऊया नेमकं त्याचा गुन्हा काय आहे। त्यांनी एका न्यूज आर्टिकल वर स्पष्टीकरण केलं होतं। द कॅरेवन या न्यूज आर्टिकल मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं की गडकरी परिवारामध्ये एक बीफ एक्सपोर्टिंग कंपनी कार्यरत आहे। त्या कंपनीचं नाव आहे रेम्बल ॲग्रो अँड फूड आणि ती इतर देशांतही निर्यात करते। या कंपनीचा थेट संबंध गडकरी कुटुंबाच्या इथेनॉल तयार करणाऱ्या कंपनीशी आहे। त्याचं नाव CN ॲग्रोटेक लिमिटेड आहे। या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल गडकरी आहेत आणि रेम्बलचे MD पूर्वी CN इंडस्ट्रीचे डायरेक्टर होते। याशिवाय आणखी लिंकिंग गोष्टी देखील या कॅरेवनच्या न्यूज आर्टिकल मध्ये प्रकाशित झाल्या होत्या। पण नितीन गडकरी यांनी कॅरेवन वरती कोणताही डिफेमेशन केस दाखल केला नाही, कारण त्यांना माहित आहे त्यांच्याकडे चांगले वकील आणि संसाधने आहेत। मात्र त्यांनी मुकेशला टार्गेट केलं। एका इन्फ्लुएन्सरचं काम हे असतं की सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवणे। तर हीच आहे आपल्या देशातील फ्रीडम ऑफ स्पीचची स्थिती। याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि काय करायला हवं कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका ट्रेंड तत्व।